जंक फूड जेव्हा आपण आपल्या आहारामध्ये जास्ती ठेवायला लागतो, म्हणजे काय की तुम्ही तुमच्या आहारामध्ये फॅट्स जे असतात ह्याचं प्रमाण वाढवत आहे. बरोबर आहे. आणि आता हे आपण आता फॉर एक्झाम्पल आपण जो घरी वडापाव खातो बरोबर. तो आणि जो आपण हॉटेलमध्ये किंवा बाहेर बाहेर खातो. ठेल्यावरती जाऊन वडापाव खातो याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण त्याच्यामध्ये जे काय तेल वापरलेलं आहे ते परत परत तळलेलं तेल असतं. त्याच्यामध्ये आपोआप खूप सारे टॉक्सिन्स असतात. हे मी तुला एक साधं सोपं एक्झाम्पल दिलं. बरोबर. तसंच म्हणूनच आपण ह्याला जंक फूड म्हणतो. तर राईट. जंक फूड म्हणजे काय की फक्तच तुमचं त्या आहारामध्ये काहीच न्यूट्रिशन नाही आहे, हाय फॅट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स जास्ती आहेत का नाही. तर ते जे काय इन्ग्रेडियंट्सची क्वालिटी वापरली गेली आहे त्याच्यामुळे तुमच्या स्किनवरती इफेक्ट व्हायला लागतो. मग तो काय इफेक्ट व्हायला लागतो की एक तर तेलकट असतं. त्या एक तर तेलकट असतं म्हणून फॅट जास्ती असतं. मग फॅट जेव्हा आपल्या शरीरात वाढायला लागतं तेव्हा आपोआप आपल्या स्किनवरती ते दिसायला लागतं. ऑइली स्किन दिसते, ब्रेकआउट्स व्हायला लागतात. सेकंडली जे काय क्वालिटी ऑफ इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण व्हायला लागतात. ते टॉक्सिन्स जनरेट व्हायला लागतात म्हणून आपल्या स्किनवरती ब्रेकआउट्स होतात, डार्कनिंग स्किन होतं, डल स्किन दिसायला लागते. आणि हे सगळं जंक फूडचं जेव्हा प्रमाण वाढायला लागतं तेव्हा ऑटोमॅटिकली आपली जी काय गट हेल्थ असते ना ती पूर्णपणे डिस्टर्ब व्हायला लागते. म्हणजे अफेक्ट व्हायला लागते. आपले जे गुड बॅक्टेरिया असतात ते त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं, बॅड बॅक्टेरिया त्याचं प्रमाण वाढायला लागतं. आणि ह्याच्याचमुळे आपल्या स्किनवरती आणि हेअर ह्याच्यावरती सगळा परिणाम दिसायला लागतो. सो स्किन इज द आपलं मी असं म्हणेन की स्किन हे बिगेस्ट ऑर्गन आहे, आपल्याला सिम्पटम्स दाखवतं की आपल्या शरीराच्या आतमध्ये काय चालू आहे. सो अगदी त्याला जोडूनच पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की आपला चेहरा जसं तुम्ही म्हणालात किंवा स्पेशली स्किन हा आपला आरसा आहे, आपल्या आतमध्ये जे काही चाललंय ते सगळं दाखवणारा. तर जसं तुम्ही म्हणालात की गट हेल्थ, जर तुमचं पोट साफ होत नसेल, बद्धकोष्ठता असेल किंवा जर तुम्हाला स्टमक इन्फेक्शन असेल तर त्याचा चेहऱ्यावरती, चेहऱ्याच्या त्वचेवर किंवा शरीराच्या त्वचेवर कसा परिणाम होतो आणि मग त्यासाठी आपण काय कशा प्रकारचं डाएट असलं पाहिजे. तर गट हेल्थ ना आपली सेंट्रल सिस्टम आहे. पूर्ण शरीर व्यवस्थित निरोगी राहण्यासाठी तुमची गट हेल्थ ही व्यवस्थित असली पाहिजे. म्हणजे काय की तुमच्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये मिलियन ट्रिलियन बॅक्टेरिया असतात. हे गुड बॅक्टेरिया असतात, बॅड बॅक्टेरिया असतात. जेव्हा याचं गुड बॅक्टेरियाचं प्रमाण आपल्या शरीरात जास्ती असतं म्हणजेच काय होतं की न्यूट्रिएंट सिंथेसाइज आपण शरीर करायला लागतं, टॉक्सिन्स बाहेर फेकायला मदत करतं, इम्युन सिस्टम व्यवस्थित ठेवते. इनफॅक्ट आपले मूड पण जे असतात ते आपल्या गट हेल्थमुळे व्यवस्थित राहतात. आणि हे सगळं जेव्हा व्यवस्थित असतं आपल्या शरीरातनं, जेव्हा टॉक्सिन्स बाहेर पडायला लागतात तेव्हा ऑटोमॅटिकली आपली स्किन व्यवस्थित छान दिसायला लागते, निरोगी दिसते, त्याच्यावरती ब्रेकआउट्स दिसत नाहीत, पिगमेंटेशन दिसत नाही. तर हे सगळं जेव्हा तुमची गट हेल्थ व्यवस्थित असते तेव्हा तुमची स्किन हेल्थ व्यवस्थित राहते. आणि हे अगदी मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनेकदा बघितलेलं आहे. जेव्हा लोकांनी डाएटमध्ये फरक केला आहे, स्पेशली महिलांनी, 15 दिवसात त्यांची स्किनची शेड चेंज झालेली आहे. वाव. म्हणजे डेफिनेटली हा जे फरक आपण पडतो. गोरेपणाच्या मागे पळतो किंवा ग्लोईंगच्या मागे पळतो, मला असं वाटतं त्याचं उत्तर आपल्या पोटामध्ये आहे. ग्लोईंग म्हणजे आय वुडंट से की गोरेपणाच असं आपण कन्सिडर केलं तर, पण तुमचं जे काय ओरिजिनल स्किन कलर आहे ना तो ऑटोमॅटिकली व्यवस्थित छान दिसायला लागतो. कारण की तुमचं ना आतनं शरीर खुश आहे आणि ते आपोआप तुमच्या शरीरावर म्हणजे चेहऱ्यावरती दिसायला लागतं आणि स्किन पण ग्लो व्हायला लागते आणि स्किनची शेड पण चेंज व्हायला लागते. डेफिनेटली. राईट. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बरीच लोक फूडी असतात आणि गोड खाण्याची क्रेविंग किंवा खावंसं वाटणारे अनेक आहेत. तर अशामध्ये असं म्हटलं जातं किंवा बऱ्याच आपल्या सखींच्या अशा मनात प्रश्न आहे की जास्त गोड खाल्लं की त्वचा सैल पडते का किंवा त्वचेवर जे वय आहे ते लवकर दिसायला लागतं का. डेफिनेटली. सो जर आपण डायरेक्ट शुगर याचं प्रमाण आपल्या आहारात वाढवायला लागलो तर जे कोलॅजन आणि इलास्टिन, हे जे कोलॅजन म्हणजे काय आपलं स्किन बिल्डर असतं, ते म्हणजे टाईटनेस मेंटेन करायला, किंवा इलास्टिन पण टाईटनेस मेंटेन करायला याचा उपयोग होतो. तर जेव्हा तुमच्या आहारामध्ये साखरेयुक्त पदार्थ वाढायला लागतात तेव्हा ते कोलॅजन आणि इलास्टिन बरोबर बाइंड करतं ती शुगर. ग्लायकेशन नावाचा हा प्रकार होतो आणि त्यामुळे आपल्या स्किनचे जे कोलॅजन रिक्वायरमेंट असते स्किनची हेल्थ मेंटेन करायला किंवा स्किनचा टाईटनेस मेंटेन करायला, तो मात्र त्यांनी होत नाही आणि त्यामुळे स्किन लूज पडायला लागते. आणि तुम्ही जेव्हा साखर बंद करता तेव्हा लिटरली एका महिन्याभरात तुम्हाला दिसेल की स्किनवरती गुड रिझल्ट्स, की स्किनवरती जे काही ब्रेकआउट्स होत आहे, डार्कनिंग होतं स्किनचं, पॅची दिसतं काय कायची स्किन, ती अगदी पूर्णपणे निघून जातं आणि स्किन ॲक्च्युली ग्लो व्हायला लागते.
आता तुम्ही पॅची स्किनचा मुद्दा काढलात. महिलांमध्ये एका वयामध्ये आल्यानंतर ना वांग येणं हा प्रकार खूप दिसून येतो. काळे काळे डाग चेहऱ्यावर यायला लागतात आणि त्यावरती काही उपाय नाही असं म्हटलं जातं. तर ते कशामुळे होतं आणि जर त्याच्यावर उपाय करायचा झाला तर काय नेमका आहे उपाय? तर ते ना एक 2-3 कारणामुळे होऊ शकतं. पहिले म्हणजे सनस्क्रीन न लावता जर सारखं सन एक्सपोजर होत असेल अच्छा. तर त्याच्यामुळे ते पिगमेंटेशन ह्याची सुरुवात होते. ओके. तर हे बरेच डर्मॅट सुद्धा इन्सिस्ट करतात की तुम्ही दिवसातनं 2दा तरी सनस्क्रीन लावलंच पाहिजे. बरोबर. आता अनेकांना वाटतं हे फारच हेडेक आहे आणि ते नको करायला. पण आता मी साध्या सोप्या भाषेत सांगेन, जर तुम्ही सनस्क्रीन लावलं नाही तर मग तुम्हाला पुढे जाऊन अनेक ट्रीटमेंट्सवर खर्च करायला लागेल, अनेक प्रोडक्ट्सवर खर्च करायला लागेल. तर हे एक सनस्क्रीन जर तुम्ही फक्त लक्षात ठेवून निदान एकदा तरी घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही सकाळी पडाल तेव्हा एकदा तरी ते सनस्क्रीन लावून तुम्ही बाहेर पडा. आता सेकंड कारण जे आहे की ज्याच्यामुळे तुमची स्किनवर पिगमेंटेशन दिसू शकते ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स असला तर. स्पेशली PCOSच्या महिलांना किंवा थायरॉइड असलेल्या महिलांना किंवा अनेक वेळेला डायबिटीज असलेल्या महिलांना सुद्धा डार्कनिंग दिसायला लागतं स्किनवरती. ते आहे की हार्मोनमध्ये काहीतरी इम्बॅलन्स झालेलं आहे. म्हणजे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हे तर आपल्याला माहितीच आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन आहे. पण मेजर इम्पॅक्ट कुठे होतो तो आहे इन्सुलिनवरती. सो इन्सुलिन जर आपल्या ब्लडमध्ये जास्ती सर्क्युलेट होत असेल तर इन्सुलिन आपली बॉडी ना इन्सुलिन रेझिस्टन्स नावाचा एक प्रकार डेव्हलप करते. इन्सुलिन रेझिस्टन्स जेव्हा व्हायला लागतं म्हणजे काय, आपली शरीर तर इन्सुलिन बनवतीये पण सेल्स ते ग्लुकोज घेऊ नाही शकत आहे. म्हणून ते ग्लुकोजचं सर्क्युलेशन पण वाढत राहतं आणि इन्सुलिन पण ब्लडमध्ये फिरत राहतं. आणि मग ते जेव्हा इन्सुलिन तुमच्या शरीरात ब्लडमध्ये फिरायला लागतं जास्ती, तेव्हा टेस्टोस्टेरोन जे मेल डॉमिनेटिंग हार्मोन आहे त्याचं प्रमाण वाढायला लागतं. आणि ते जेव्हा वाढायला लागतं तेव्हा तुम्हाला एकतर मी जसं बोलले तसं PCOS मध्ये हेअर दिसायला लागतात, हर्सिटिझम बोलतात त्याला, किंवा ॲक्ने दिसायला लागतात, किंवा अनेकदा डार्कनिंग दिसतं स्किनवरती किंवा नेक रिजनवर. बरोबर. हां, तर ते इन्सुलिन इन्सुलिन रेझिस्टन्स व्हायला लागतो बॉडीमुळे आणि तो आहारामुळे किंवा लाईफस्टाईल चेंजेसमुळे आरामात रिव्हर्स होण्याची शक्यता असते, कमी होतो तो. आणि हे ना अनेक लहान मुलींमध्ये सुद्धा दिसून यायला लागलंय. असं नाही आहे की ते अगदी अडल्ट महिलांमध्येच दिसतंय. चक्क लहान मुली ज्या ओबीस आहेत त्यांच्यामध्ये पण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं आहे की स्किनला डार्कनिंग सुरुवात झालेली आहे. बरं. म्हणजे त्याच्यासाठी सनस्क्रीन हा एक महत्त्वाचा उपाय आहे की जो सनस्क्रीन आहेच आणि प्लस आहारामध्ये हार्मोन बॅलन्स करण्यासाठी जसं मी बोलले तसं आपल्याला बटरमिल्क डाएटमध्ये ठेवलं पाहिजे, ज्याच्यामुळे तुमचं प्रोबायोटिक्स तुम्हाला मिळत आहेत. फायबर म्हणजे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल म्हणजे कच्च्या भाज्या, सॅलड्स, फळं, जे काही रंगीत फळं असतात ती, म्हणजे जे मी बोलले आधी ते की रंग जो असतो ना फळांचा त्याच्यामुळे तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स मिळतात. तर जितकी रंगीत फळं तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकाल तितकी तुमची स्किन हेल्थ सुद्धा व्यवस्थित राहणार आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर सकाळी उठल्यावरती अनुशापोटी जर तुम्ही तूप घ्यायची जर सवय ठेवलीत ना तर तुमची स्किन तुकतुकीत राहील. तूप पाण्यामध्ये घ्यावं, तूप प्यायचं डायरेक्ट आणि त्याच्यावरती गरम पाणी पिऊन टाकायचं. बरं. आणि अगदीच जर तुम्हाला त्याच्याहून पुढे अजून छान स्किन हेल्थ हवी असेल तर त्याच्यामध्ये एक पाव चमचा हळद घालायची, तूप आणि हळद मिक्स करायचं, ते पिऊन टाकायचं आणि मग त्याच्यावरती गरम पाणी घ्यायचं. तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला एवढा फरक जाणवेल, कारण त्याच्यामुळे इन्फ्लमेशन कमी होतंय, अँटीसेप्टिक आहे. हळद हळद अँटीसेप्टिक आहे आणि तुपामुळे तुमचे ऑटोमॅटिकली गट हेल्थ पण इम्प्रूव्ह होतीये आणि हार्मोन्स पण बॅलन्स होत आहेत.